नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी गुळाची बासुंदी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, म्हशीचं दूध 1 लिटर घेतलेलं आणि गरम करायला ठेवलेलं आहे। गॅस केलाय मीडियम गॅसवर आता हे मी गरम करून घेणार आहे। तर काय करायचं माहिती आहे का, अशी साई आली का नाही की त्याला साईडला असं सारत राहायचं सारखं। आणि ही जे दूध आहे ना 1 लिटर, ह्यातलं आपल्याला 250 ग्रॅम फक्त ठेवायचे, म्हणजे पाव लिटर दूध ठेवायचं आहे। एवढं आटवून घ्यायचं आहे। आणि ही रेसिपी पूर्ण बघा, कारण आपण गुळाची बनवतोय। साखरेची पाहिजे असली तर मी ती पहिली रेसिपी अपलोड केलेली आहे, कारण की तुम्ही जर थोडंसं जर कुठलं जर स्किप कराल आणि बघाल तर मग परत असं होतं की हे फुटतं का अमकं होतं का। त्यासाठी पूर्ण रेसिपी बघा। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। 1 लिटर दूध ठेवलं होतं बघा, सारखं हलवत राहिलेले मस्त असं खालून पण हलवायचं बरं का, असं कडनच नाही हलवायचं, खालून पण हलवत राहायचं। आता काय होईल, जर कढई वगैरे पातळ असली की नाही तर खाली वगैरे लागल। आणि मीडियम गॅसवर केलेलं आहे, जर बारीक गॅसवर जरी केलं तरी चालेल, पण जास्त वेळ लागतो। आणि जर म्हणते ना गाईच्या दुधाचं असेल ना तर खूप वेळ लागतो आटायला, पण हे कसं होतं म्हशीचं दूध होतं आणि मस्त बघा आटलेलं एवढं घट्ट झालेलं आहे। आता त्याच्यात आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया। ह्यात टाकणार आहे बघा 2 विलायची आणि थोडंसं एकदम जायफळ असं मी कुटून घेतलेलं आहे। आता ते मिक्स करून घेऊया पहिलं। आता हे कसं माहिती आहे का, आटवायचं पूर्ण व्हिडिओ दाखवत बसायला लई मोठी व्हिडिओ होती ना, त्यामुळे मी ते तुम्हाला दाखवलं नाही, एकदा सांगितलं। एकसारखं हलवत राहायचं। आता ह्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे माहिती आहे का, हे बदाम काजू पिस्ता असे घेतलेले आहेत, थोडेसे असले तर टाका। एक दीड चमचा आणि एकदम बारीक खिसलेले आहेत, काय काय असे मोठे मोठे पण आहेत ह्याच्यामध्ये। गॅस आता एकदम मी बारीक करणार आहे। आता ह्या टायमाला बघा एकदम बारीक गॅस करायचा, बाकी सगळं तर आपण मीडियम गॅसवर केलं होतं। आता ह्याच्यामध्ये गूळ टाकायचे। आता गूळ किती माहिती आहे का, 1 लिटरचं हे 250 ग्रॅमपर्यंत दूध राहिलेलं आहे, म्हणजे पावशेर दूध राहिलेलं आहे। आणि घट्ट किती झालेलं आहे बघा हे। आता ह्याच्यामध्ये गूळ टाकायचा। तर गूळ कोणता घेतला आहे मी, बिन केमिकल गूळ घेतलेला आहे। गॅस एकदम बारीक केलेला आहे, हे लक्षात ठेवायचं, गॅस एकदम बारीक करायचं, मग फुटणार नाही ते। आणि आता हे काय केलेलं आहे, जेवढं तुम्हाला गोड पाहिजे तेवढाच गूळ टाकायचा बरं का। 150 ते 200 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। आता एकसारखं हलवत राहायचं, बिलकुल त्याला सोडायचंच नाही, असं हलवतच राहायचं एकसारखं, म्हणजे हे एकत्र मिक्स होतं आणि फुटत नाही। गॅस एकदम बारीक केलेला आहे मी, कारण गरम खूप आहे हे। बारीक गॅसवर बघा एकसारखं मी 5 मिनटं हलवत आलेले आहे। गूळ टाकताना एवढं लक्षात ठेवायचं, कधी पण बारीक गॅस करायचा, मस्त अशी होती। कारण काय होतं माहिती आहे का, गुळाचं टाकल्यानंतर खराब होईल, फुटल, हे होईल, बिलकुल होत नाही बघा। किती मस्त आपले। आणि 1 लिटरचं हे केलेलं आहे, ह्याच्यामध्ये काय खवा वगैरे काही टाकलेलं नाही, फक्त दूध आहे आणि दूध आहे म्हशीचं। बघा किती मस्त अशी झालेली आहे। बारीक गॅस करून जेव्हा तुम्ही टाकाल का नाही त्याच्यामध्ये गूळ, एकसारखं हलवत राहायचं। पहिलं सुद्धा आपल्याला आटवायला सुद्धा तसंच हलवायला लागते, पण गूळ टाकल्यानंतर तर नक्की लक्षात ठेवायचं, हलवायचं। आणि अजून एक गोष्ट आहे, मी बदाम पिस्ता जो टाकलेला आहे ना, तो मी पहिला काय केलं होतं, भिजत घालून पातळ काप केलेले होते। आणि त्यामुळे काय होतात, पातळ काप आणि तुकडे पण चांगले होतात, कोणत्या कोणत्या रेसिपीसाठी लागतात तसं। कारण की काय माहिती आहे का, कुठली गोष्ट आपण जेव्हा कट करतो तेव्हा सुरीला काय लागलेलं वगैरे असेल आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये बदाम काजू वगैरे जर टाकाल तर मग ती फुटल, ते लक्षात ठेवायचं। कुठलं पण आपण हे जे करतोय ना कुठल्या पण गोष्टी, तर बाकीचं साहित्य म्हणजे आपलं कसं तेलकट कुठलं किंवा असं जेवणाचं कुठलं जर काय लागलं बिगलं किंवा, तर त्यामुळं बी खराब होऊ शकतं मग। तर अशा पद्धतीत एकदम स्लो गॅसवर लास्टला एकदम स्लो बारीक गॅस करायचा आणि बघा मिक्स करत राहायचं। किती भारी रबडी झालेली आहे बघा, एकसारखं आपली 1 लिटर दुधाची म्हशीच्या दुधाचे। अशा पद्धतीत तुम्ही करा। आणि जी कढई म्हणा टोप म्हणा जो पण तुम्ही घ्याल ना, तो पण हे लक्षात ठेवायचं की हे भांडं कधी पण आपण दूध टाकताना काय करायचं, पहिलं गरम पाणी करून स्वच्छ धुवायचं। आता हे उलतान पण आहे लाकडी, ह्याला पण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, नॉनस्टिकचे आहे। गरम पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं की नाही मग असं व्यवस्थित राहतं, खराब कुठली गोष्ट होत नाही। आणि हे जी करताना स्लो गॅसवर एकदम मस्त अशा पद्धतीत रबडी होती। ह्याच्या अगोदर बी रबडी भरपूर रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।